साप कंटाळला तो. अरे काय आहे बघ. अरे जाम करकी लागली करकी लागले मग डॉक्टरची जा. अरे ती करकी नाही रे. मग कोणी करकी? ही पैशाची करकी लागली. पैशाची करकी लागली काय मावर खाला काय तुम्ही ते? अरे खाले मी मग अरे आपले एक सण आलेली आहे. हा बरोबर. आता ती रक्षाबंधन गेली आहे. हा त्यामुळे मला दोन दाखवलं का काय? अरे 3-4 बहिणी आहे राखी बांधायला. त्यानं 500 दिले तर 2000 खपलं बघ. अरे त्या बहिणी वर्षान एकदा येतात मग त्याने खपलं तर काय झालं पैसे? नशीब रक्षाबंधन वर्षाने एकदा येते 2दा येते ना अख्खा पगार खपता. अरे काय तर हा बोलतोय? काही मजा करते त्या. आता बघ रक्षाबंधन गेली हा. गोविंदा गेला. हा. आता गणपती आले ना पैसा नाही मिळत काय करू मग काय समजत. अरे काय कामधंदा कर. अरे कामधंदा दादा कामधंदा काय मी हा का बघणार हाव. कामधंदा करायचो मी. काय कामधंदा करतो तू? अरे मुंबई रमी रोज खेळायचो पण तो बंद केला बघ. अरे ती रमी खेळून हा. अरे ते रमी खेळून कोणचं मला झाले. अरे त्याचं साप वाट लागले माहितीये का? अरे तुला काय सांगू ते रमी खेळून मी साप वाटणारी माई मी साप निखळलो म्हणून माझी ही पाली आली. अरे देवाला सांगते काय ते चमत्कार कर पैसे दे म्हणा. अरे गरण देवाला आहे त्या पर माग बरोबर सांगते ना मी देवा प्रार्थना करते मग देव मला पैसे दे. पण मापर आता तर मी तुला दिले तर नाही साप बचत झालेला चालेल नको दी ती पण मागते मी देवा पण मागते. दिले तर तुला मी. चल चल मी निघतो. मोठ्या ताटात बसून उंदरावय राजा तो विश्वाचा. 3 लोकात माझा बाप्पा हा आहे तो मानाचा. गणपती नाचत आला. देवा काय परिस्थिती आली. जाम करकी लागले देवा जाम करकी लागले. मन पाव देवा बापाला पाव तो मन खाली ना बटर. अगे पाव म्हणजे का वडापाव का मागते देवाजवळ. पाव म्हणजे प्रसन्न हो. देवा काय महागाई वाढले. देवा गॅसचा भाव किती वाढलाय. तेलाचा भाव किती वाढलाय. देवा दुधाचा भाव केवढा वाढलाय. चंदन साडी दूध आणते ना तेव्हा दूध आणता घरात त्याची दही होते. दही काय होते? अगं आलून त्याची दही होते. म्हणजे एवढं रस्ता खराब देवा. काय परिस्थिती आली देवा. मन देवांते मायू परिस्थिती बेकार आले. देवा काहीतरी चमत्कार कर देवा. बोल बघता बोल. कोण का तू का बोलली? मी नाही बोललो. मग कोण ती बघता बोल. मी बोललो देव गणपती बोललो. देवा गणपती बोलला तू. देवा तू प्रसन्न झाला मावान. हा मी तुला प्रसन्न झालो. प्रसन्न झाला देवा. मला पाहिजे ते मिळाल. तुला पाहिजे ते मिळल. खरं ना? खरं मिळल. म्हणजे आपले पाहिजे ते मिळाल. देवा खरं सांगता. खरं सांगते तुला पाहिजे ते मिळल. पण माझी एक अट आहे. अट आहे? काय अट आहे? तू एक वस्तू मागील तर बाजूला 2 वस्तू मिळतील. काय? मी एक वस्तू मागेन तर बाजूला 2 वस्तू मिळतील. हा रेवून दे बाप्पा आपल्याला एक तर मिळल. चालेल मग काय मागू द्या देवा पर. बाप्पा देवा पर एक पेन ने पेन्सिल माग ना. अरे चुप. पेन का पेन्सिल मागते. देवा म्हणून बंगला पाहिजे. बंगला. काय तुला बंगला पाहिजे? हा चालेल तुला बंगला देते मी. ओम योगी बंगला. अरे काय बंगला आहे. अरे वा बाप्पा त्या आशिष अंकलला 2 बंगला भेटलं. आशिषला 2 बंगला. देवा मला एक बंगला न त्या आशिषला 2 बंगला. मग तुला मी सांगेल तर ना तू एक वस्तू मागील तर बाजूच्याला 2 वस्तू मिळतील. थांबा मी बंगला आलाय ना. आता देवा पर गाडी मागते. देवा मला झायलो गाडी दे. झायलो. काय झायलो? अरे मी उंदर बसून राहिलो. ती स्टॉक मार्केट मध्ये विलनी
भी मांग. भीमा ती राजूने गेली ती फिटारा का फिटारा ती ते ती फिटारा नहल, ती ग्रँड विटारा हल. ग्रँड उटारा. शब्द चुकतान. हा ग्रँड उटारा. हा ग्रँड विटारा. जे देवा ती दे म्हणा ती गाडी पाहिजे. ती पाहिजे तुला. हा चालेल तिथे तुला मी. ओम ही घे गाडी. वा वा देवा देवा काय गाडी दिली. वा वा पुढे बघ गाडी काही मस्त आहे. अरे बाप्पा आपल्याला एक आशिष अंकलला दोन. काय आपल्याला एक ना आशेला दोन. देवा त्याला बंगलो दोन, गाडी दोन ना आम्हाला एक. तुला मी बोलवतो ना, तुला एक वस्तू मिळेल तर बाजूच्याला 2 वस्तू मिळतील. देव बोलतो म्हणा थांब आता ही वस्तू मग त्या थांब. चल माग शेवटचा तर माग, तुला काय पाहिजे. देवा मामा एक डोळा फोड. एक डोला फोड तो करायला रे. देवा तुम्ही सांगितलं ना की मला एक वस्तू मिळली तर बाजूला 2 वस्तू मिळतील, म्हणून मा एक डोळा जर फोडला तर बाजूवालीच 2 डोळा फुटतील. अरे माणसा, काय तू हे वाईट विचार म्हणजे तू फक्त स्वतःचा विचार करतो, दुसऱ्याचा विचार करीनी. जो स्वतः बरोबर दुसऱ्याचा विचार करते त्याला सत्कर्म बोलतात. या पृथ्वीवर कला येते माहिती आहे का मी. तुम्हा सर्वांना एकत्र राहिले पाहिजे म्हणून. विस्कटलेली कुटुंब आहेत कारण प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो. देवा मला माफ कर, मा चुकलं. काय चुकलं? चांगला विचार केला पाहिजे आपण. देवा माफ कर. हे चांगले विचार देणार तू हा. तू बुद्धीचा देवता हा, तू विद्येचा देवता हा. देवा मी एका दिवसासाठी येते म्हणून तुम्ही एकत्र येऊ नका, कारण तुम्ही सदैव एकत्र राहा. माई वर्षभर वाट बघायची तुम्हाला गरज नाही मिळलं, कारण मी सतत तुमच्या हृदयामध्ये आहे. देवा मला आमचं काय नको, पण एक मागणं आहे. देवा हे आमच्या आगरी कोणी लोकांना सुखाही ठेव. देवा तू दरवर्षी येतो ना आमची सुखाची जोडी होऊन जात, पण देवा खरं ते हेच मागणं फक्त आहे. आम्हाला सगळं आगरी कोणी लोकांना सुखाही ठेव. देवा हेच मागणं. हे विचार चांगला. तथास्तु. 1 दिवस 7 दिवस देवा कोणाकडे तू अनंत चतुर्दर्शी पण राहतो आणि दरवर्षी येतो आणि आम्हाला आनंद देऊन जातो. हा व्हिडिओ बनवण्यावरचा एकच हेतू, आज माणसाची वृत्ती कशी झालेली आहे ते आम्ही काही मिनिटांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बऱ्याच दिवसातून आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहे आगरी कॉमेडी टीम म्हणून. आणि म्हणून आता पुढचे व्हिडिओ आमचे लवकरात लवकर येतील असा गणपती बाप्पाकडे आम्ही प्रार्थना करतो. आणि तुम्हाला आवडलं तर या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.